नमस्कार. जुन्नर टाइम्समध्ये स्वागत. जुन्नर नगर परिषदेची रणधुमाळी सुरू आहे. अवघ्या काही दिवसांवर मतदान आलेलं आहे. तर आपण प्रभाग क्रमांक 9 मध्ये आहे. नमस्कार, नाव सांगा तुमचं. माझं नाव रजा अली सय्यद. सय्यद साहेब, हा सय्यदवाडा म्हणून ओळखला जातो. हो, सय्यदवाडा वरकुळ. किती लोकसंख्या आहे इथली? इथे कमीत कमी 4-4.5 संख्या आहे. 4,500. भरपूर लोकसंख्या आहे. बरोबर. काय सांगाल आता हे निवडणुकी तुमच्या 10 नंबरचा प्रभाग ना? 9 नंबरचा प्रभाग. कोण कोण उमेदवार आहे इथं? आमच्या इकडे मोहम्मद शेर म्हणून एक आपलं मोहम्मद शेर आणि साकी सय्यद म्हणून उभे दोन. कोण कोणत्या पक्ष कोण आहे? दोनच आहेत का फक्त? फक्त हे मोहम्मद शेर जे आहे अपक्ष पक्षाने आहे आणि साकी जे आहे राष्ट्रवादी पक्षाने आहे. अच्छा, म्हणजे दोनच पक्षामध्ये चांगली लढत होईल. हा, दोनचे. आता जे होईल ते पाहू. काय इथला लोकांचा कल कुणाकडे दिसतोय? आता मोहम्मद शेरचा अपक्ष आहेत ना ते? अपक्ष आहे, पण जास्त त्यांच्याकडून झुकावं आहे त्यांचं. कारण काय असेल? राष्ट्रवादी एवढा मोठा पक्ष आहे तरी अपक्षाला आपण हे आमचे समाजाने त्याला निवडून दिलेलं आहे. समाजाचा फैसला आहे हा. हा, आणि ते अपक्ष असंच उभं राहिलं. त्याला समाजाने सांगितले की नाही, तरी पण ते आपलं बरं. तसं नाही. मला सांगा, नगराध्यक्ष पदाची पण निवडणूक आहे. हो, काय वाटतं तुम्हाला? आता त्याच्याबद्दल तर एवढं काय कल्पना नाही माझ्या. पण मतदान तर तुम्हाला दोघांना करावं लागेल. मतदान आम्हाला 3 करायला पाहिजे. हा, 3 मतदान करायला पाहिजे. मग आता चर्चा कोणाची जास्त नावाची नगराध्यक्ष पदासाठी? नगराध्यक्ष आता मी काय त्यांचं नाव काय ओळखत नाही एवढं. आता 9 उमेदवार उभे आहेत. हा, आता अजून मला तर नावच मग लक्षात नाही माझे त्यांचे. बर, काय हरकत नाही. चला, अजून काही युवक कार्यकर्ते आहे. नाव काय तुमचं? सय्यद राहत हुसैन. काय वाटतं तुम्हाला? आम्ही सय्यदवाड्यात अपक्षता काम करणार आहे. त्या समाजाने दिलेलं आहे. तर आमचं चिन्ह TV आहे, ते अपक्षाचं काम करणार आहे. आणि वरती आमचं अजून ठरलेलं नाही, तरी पण आम्ही राष्ट्रवादीसोबत काम करणार आहे. राष्ट्रवादीच्या सोबत जायचं? राष्ट्रवादीसोबत वरच्या सीटला. वरच्या सीटला म्हणजे जवळपास फैसला झालेलाच आहे असं म्हणायचं? जवळपास झालेलंच आहे. बरं, मग अजूनही काही समजा राष्ट्रवादी सोडून बाकीचे पक्ष आहे, समजा शिवसेना आहे. जर एखाद्या पक्षाने आम्हाला पक्षाने सोडून दिलं. आम्ही 45 वर्षांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं काम करत होतो, पण आत्ता या वेळेला पक्षाने आम्हाला सोडून दिलं, समाजाला सोडून दिलं. का बरं? तुमच्या समाजातल्या एकाला दिलं तिकीट? आमच्या समाजाने तिकीट नाही दिले. आमच्या समाजाने मोहम्मद शेरला तिकीट दिलेलं आहे अपक्षाला. मग राष्ट्रवादीने त्यांना कसं काय दिलं? राष्ट्रवादी समाजाने दिलेलं नाही. आता समाजामध्ये 32 लोकांची जमात असते, तर त्याच्यामध्ये 28 लोकांनी अपक्षाला दिलेलं आहे आणि 4 लोकांनी पक्षाला दिलेलं. बर, हां, म्हणजे खूप मोठा डिफरन्स. खूप मोठा डिफरन्स आहे. तर आम्ही तर आमच्या वाड्यात तर मोहम्मद शेरला चालवणार आहे आणि तो अपक्ष उमेदवार आहे आणि तो येणार नक्की 100% येणार. बरं, मग वर काय होईल? वर्चस्व चालवणार आहे आम्ही राष्ट्रवादीला. आता अजून एक मुस्लिम कॅन्डिडेट देखील आहे 5च्या सीटवर. ते काय होईल? त्यामुळं त्याला पण चालवणार. राष्ट्रवादीचं काम करणार आहे आम्ही. नाही, माझं समजून घ्या. पंजा म्हणजे काँग्रेस. पंजा ते राहीन काय कागदी? नाही, आम्ही तर राष्ट्रवादीचं काम करतो आणि राष्ट्रवादीलाच हे करणार आहे. मोहम्मद मेहंदी सय्यद साहेब, सांगा काय हे? तर म्हणतात का ते एक अपक्ष उमेदवार दिलाय समाजाने. खरंय? समाजाने जे अपक्ष उमेदवार दिले आम्ही त्याला चालवणार आहे. एकूण पक्षाने काय वगैरे काय माहिती नाही घेतली का? कोणाकडे जास्त? तेवढा आपल्याला नाही सांगता येईल. बर, म्हणजे किती टक्के मतं 100 पैकी अपक्ष उमेदवारला जातील? 100%, 100पेक्षा 80% मतं अपक्ष उमेदवाराला जातील. एक हाती कारभार दिसतोय. एकही हाती कारभार आहे सगळा. मग का असं अपक्ष कोणत्या पक्षावर आपल्याला भरोसा नाही आपल्या समाजाचा? कारण काय? तसं नाही काय. आम्ही पहिल्यापासूनच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते. हा, पण राष्ट्रवादीचे आहे, परंतु तुम्ही अपक्षाला आता मदत करताय. कारण काय? आमच्या समाजाचं पहिल्यापासूनच आहे की आम्ही अपक्ष उमेदवार देतोय. बर, ठीक आहे. मग आता नगराध्यक्ष पदासाठी काय? अध्यक्ष पदाला वरच्या शिटालाच काम करणार आहे मी. वरच्या शिटाला बाबा शेटच काम करणार आहे. आयुष्यपद उमेदवार आहे का? अहो, उमेदवार जर असं करायला लागल्याच्या नंतर कसं काय करायचं? समाजाचा उमेदवार आहे मी. समाजाचा उमेदवार आहे. जे मला समाज म्हणणार मी त्याला बांधिले. आमच्या जमातीने जे म्हटलं, आमच्या जमात आणि समाज जे म्हणणार ते मी करणार. याच्यावरती काहीच नाही बोलू शकतो मी. तुम्ही मला मी काल आलो होतो. भरपूर मुलं वगैरे तरुण होते, तर त्यांनी तुमच्या प्लेसकडे बोट केलं. ते म्हटले की उद्या या, आम्ही सगळे जमणार आहे. पण काय मला काय फोन काय आला नाही. म्हणलो चला आता सय्यदवाड्यात आलोय तर फिरूनच येऊ द्या.
आणि बरं झालं तुमची भेट झाली. काय उद्दिष्ट, काय विकास करणार निवडून आल्यावर? विकास भरपूर काही करणार आहे. आमच्या समाजाचे जेवढे प्रश्न आहे मी करणार आहे. परंतु आता जे मी बाईट द्यायचं आहे ते मला पण आमच्या समाजाची एक मीटिंग असणार, त्याच्यात आमचे अध्यक्ष जे बोलतात त्यांनाच पाठी माझं बोलणं असं आहे का माझ्या समाज जे आहे मी त्याला बांधील आहे. मी म्हणजे उमेदवार म्हणून समाजाचा उमेदवार आहे. जे काही बोलणार ते आमचे अध्यक्ष वगैरे बोलणार असं. नाही, पण आता नगर परिषदेत तुम्ही जाणार, परंतु समस्या इथल्या वार्डाच्या तुम्हालाच मांडावं नाही लागतं. नाही, ते तर बरोबर आहे. जे काय जे काही तुम्हाला वाटतं ज्या काही major समाजाचे जे मेजर काही समस्या आहेत समाजाच्या माझ्या, जे मला समाज सुचवणार ते मी तिथं मांडणार आणि व्यवस्थित पूर्ण करायचा प्रयत्न करणार. हेच मी तुमच्या माध्यमातून हक्काने बोलू शकतो. या व्यतिरिक्त काय बोलणार नाही? नाही. चला, धन्यवाद. नाव सांगा संपूर्ण. माझं नाव मोहम्मद शेर जमाउसन सय्यद. मी अपक्ष उभा आहे समाजातर्फे आणि माझी निशाणी आहे TV आणि 9B मध्ये. हटवायला लागते काय? नाही TV ब कॅमेऱ्यासमोर पाहिलं म्हणून थोडंसं तिथं बोलायला लागलं मला. आणि TV आहे आणि 9B मधनं मी सर्वसाधारण पुरुष म्हणून उभा आहे. अनापक्ष समाजाचा मी एक कॅन्डिडेट म्हणून उभा आहे. समाजाने मला पुरस्कृत केलं आहे त्या हिशोबाने मी उभा आहे. आणि तुमचंही धन्यवाद मानतो का कमीत कमी थोडी बोलायला लावलं, पण मी नव्हतं बोलणार आणि तुम्ही बोलायला लावलं त्याचं मी तुमचाही आभार मानतो, तुमच्या शिक्षण चॅनलचाही किती आभार. झाले तुमचं? माझं 10वी. अच्छा, ठीक आहे. चला, धन्यवाद. समाजाने तुमच्यावर विश्वास ठेवला, तुम्ही समाजाचा विश्वास पूर्ण कराल. जरूर, आमची अपेक्षा आहे. जरूर, काय जरूर, म्हणता तुम्ही? काय नाही द्यायचं का म्हणणं? काय द्यायचे काय बोलले नाही, ना? द्यायचे तोच आहे आमच्या कॅन्डिडेटाच विजय करून आणायची आमची ते इच्छा म्हणतात, मी आहे. नाही बोलणार, समाज बोलल. नाही बोल, हे बोलले आम्ही बोललो, समाजच बोलणार आहे किंवा समाजाचा पाठिंबाच त्याच्या मागे आहे. सगळे जे समाजाचं त्यांनी हे दिलेलं आहे, त्याला निवडून दिलं आहे, त्याबद्दल आम्हाला सगळ्यांचं समर्थन त्याच्या मागे आहे. आणि हे कॅन्डिडेटला आम्ही निवडून आणणार आहे. नाही, मग राष्ट्रवादीने का नाही यांना तिकीट दिलं? काय वाटतं? काय आता त्यांच्या आपस्तीमध्ये काय झालं, ते आमचे निर्णय काय झाला तिकडे आपल्याला एवढा माहीत नाही. तरी आम्ही हे म्हणणार आहे की पूर्ण समाजाचा पाठिंबा यांच्या मागे आहे. किती आहे समाज असा? पूर्ण समाज आहे. टोटल किती लोकसंख्या मतदारांची असेल? 500, 1580, 1600 जवळ 1600. आणि ह्या वार्डामध्ये वाढण्यामध्ये जास्त आहे. मला वाटतं 2200 काहीतरी आहे. 2460 काहीतरी आहे. बर, मग आता वर काय करायचं नगराध्यक्ष पदासाठी? बघू आता काय निर्णय होते. जे आम्हाला कॉपरेट करतील त्याला आम्ही हे करणार आहे पुढं. काही लोक म्हणतात राष्ट्रवादीचे त्यांना. जे लोक म्हणतात असेल त्यांना म्हणू दे. सगळे लोक थोडी म्हणणार आहे किंवा आम्ही नाही म्हणत की राष्ट्रवादीला नाही. जे आमचे कॅन्डिडेट हे करणार, बॅकिंग देणार, सपोर्ट करणार, त्याच्या पाठीमागे आम्ही पण उभे. म्हणजे तुमच्या समाजाची एक मिटिंग होईल, मिटिंग मध्ये ठरलं जाईल कोणाला सपोर्ट. मीटिंग झाली ना, मीटिंग झाली की आमच्या कॅन्डिडेट हे करायचे नाही. इथं तुमची मिटिंग ठरली हे तुम्ही सांगितलं, परत नगराध्यक्ष पदासाठी बी चर्चा झाली का तशी? नाही, त्याबद्दल आता चर्चा नाही झाली. त्याबद्दल चर्चा होईल. परत एकदा आम्ही सांगणार आहे. आणि पुढे एकदा मी काय म्हणतोय की आमच्या कॅन्डिडेटला जो सपोर्ट करणार, जो हे आहे ना, आमच्या कॅन्डिडेटला पुढे राष्ट्रवादीने तुमच्या कॅन्डिडेटच्या विरोधात उमेदवार दिलाय. त्यांनी केले, आम्हाला तसे वाद नाही करायचे ना. त्यांनी आमच्याकडे ठीक आहे वाद केले असेल तर आम्हाला नाही करायचे. आम्हाला सगळ्याला घेऊन चालायचं. नगराध्यक्ष पदाची निवडणूक आता जरा थोडी कोणाच निवडून येईल असं वाटतं? काय सांगता येणार नाही. आता सगळीकडे वेगवेगळी हवा आहे. लक्षात जे समाज म्हणणार त्याच्या पाठीमागे आम्हीच आहे. जे आमचा कॅन्डिडेट म्हणणार त्याच्या पाठीमागे आम्ही आहे. विकास कोण करील असं वाटतं? आता सगळे नवीनच चेहरे आहे. कोण एक्स कॅन्डिडेट तर उभंच नाही मला असं वाटतंय. तर म्हणजे विकास कोण करणार ह्याची आपण आता सध्या तर नाही सांगू शकत. म्हणजे नगराध्यक्ष पद अजूनही डिक्लेअर नाहीये. म्हणजे काय होईल अजून? ज्यावेळी समाज सांगेल त्यावेळी तुम्ही मतदान करणार? हमखास जे समाज सांगणार त्याच्याच पाठीमागे आम्ही उभे राहणार. नमस्कार चाचा, नाव सांगा तुमचं. माझा मतच नाही तर. का बरं? नाहीच, मी मुंबईला आहे. माझा मत मुंबईला आहे. मी मतदान करायला मुंबईला जाणार आहे. आता मुंबईला जाणार? हो, मग मतदान करण्यासाठी? माझा हक्क आहे. मतदान म्हणजे माझा हक्क आहे. मी सकाळची गाडी पकडून डायरेक्ट मुंबईला. लोक फिरायला जातात मतदानाची सुट्टी. मी मतासाठी जाणार आहे. इकडचा वातावरणाबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही. इथं कोण म्हणजे तुमचं गाव हेच आहे? माझा गाव हेच आहे. माझा मतदान सर्व मुंबईला आहे. हा, काय चाललंय? काय ना निवांत आहे सगळं, एकदम शांतता मी आहे. काय म्हणतो, कोणी निवडून? जे समाज करेल ती. काय म्हणते बघा. येतो. हा, आलो. समाज म्हणाल ते. हा मग आता चर्चा कोणाची जास्त नावाची नगराध्यक्ष पदासाठी? हा नगराध्यक्ष पदासाठी कोणाची चर्चा आहे? मोहम्मद शेर. हा? मोहम्मद शेर नगरसेवक. नगराध्यक्ष मोहम्मद शेर. बर, चला, धन्यवाद तुम्हाला. कोण आहेत? नमस्ते. काय चाललंय बाकी? काय नाही, आपले सुनबाई उभे राहिल्यात.
अच्छा, ह्या वार्डात आहेत याच का? वार्डात नवर काय नाव आहे सुनबाईंचं तुमच्या? हर्षले ऋषिकेश राजगुरू. अच्छा, मग हा कोणता वार्ड? हाच 9 नंबर ना, हाच आमचा वार्ड आहे ना. मला ते कसं वातावरण आहे, चर्चा काय आहे? आमचे सर्व हे सय्यद मंडळी सर्व एकाच बाजूने आणि हिंदू आणि मुस्लिम इथं काहीच नाही. सर्व मैत्रप्रेम आहे आणि आम्ही विजय होणार आहोत एवढं निश्चित. तुमचा पक्ष कोणता म्हटले? शिवसेना आहे. शिवसेना. आणि मग आता नगराध्यक्ष पदाची कोणा या वार्डात जास्त चर्चा दिसते? आता सध्या तर सर्वांची चर्चा आहे. जो तो मी म्हणतोय. आता ज्या वेळेला निवडणूक होईल हे मी पण म्हणेल, मी जर उभं राहिलो. ते बरोबर आहे ना पण तुमचं म्हणणं. लोकांची काय चर्चा आहे? आता लोकांचे सध्या आता चालू आहे, इकडं तिकडं थोडंफार आहेच आहे, पण होणार आहे अजून सध्या 2 दिवसांनी तुम्हाला डिक्लेअर होईल. बरं हां, धन्यवाद आणि शुभेच्छा. चालेल. तर भाऊ, नमस्कार. काय नाव? अहमद हसन. काय वाटतं नगराध्यक्ष कोण होईल? नगराध्यक्ष तर नाही बोलू शकत. पापा शेटची पण खूप हवा आहे, परंतु आमच्या समाजाने जे सांगितलं आमचा अपक्ष उमेदवार मुंबई, आम्ही तर त्यालाच वोट करणार. आणि ते राष्ट्रवादीचे उमेदवार दुसरे पण आहेत ना सह्य? खूप आहे. आम्ही बाकी काय लक्ष नाही, मी तर नाही देणार. आमचं जे समाजाने त्यांनी सांगितलं उभं राहताना काय समाजाचे हे नाही घेतलं ते का? बाकीचं नाही भांगडीत पडायचं. आमचा एक फक्त आम्हाला समाजाने दिलंय त्याला वोट करायचं, बाकी डोकं लावायचं नाही. मी माझं स्वतःचं सांगतो. किती टक्के मतदान होईल समाजाचं त्यांना, आमचं क्या कोणाला तुमच्या अपक्ष उमेदवारांना? 80% तरी होईल. 80? 20% जाईल का पलीकडे? हा, असं वाटतंय. नगराध्यक्ष पदाचं कोणाला होईल? ते बाकी डोकं लावायचं आपलं तर इच्छा नाही. मग आता मतदान द्यायचं का नाही का, असं डोळे दाखवून द्यायचं? आता ज्याला द्यायचं द्या, ते त्या स्वतःचं मालक आहे. तुम्हाला काय वाटतं? त्याच्यावर आपला अभ्यासच नाही. आमचा अभ्यास फक्त समाज, आमचा माणूस, बस बाकी काय नाही. म्हणजे समाज जिकडं सांगाल तिकडं मतदान करणार. मतदान करायचं, मग शिवसेना झाले शिवसेना, कोणाला पण करायचं. काँग्रेस सांगितलं काँग्रेस. एखाद्या गाढवाला समाजाने सांगितलं गाढवाच्या मागं जायचं तर जायला तयार. नाही, असं समाज काय सांगणार नाही. ठीक आहे, धन्यवाद. तुमचं प्रेम येते. नमस्कार भाऊ. नमस्कार. काय वाटतं कसलं आहे आता हे इलेक्शनचं? हा, काय आमचा उमेदवार आहे अपक्ष, येणार निवडून. अपक्षच येणार. अपक्षच येणार. मग कशाला ते उभे राहिले तिकडे राष्ट्रवादी? आता ते त्यांच्या मनाचं काय बोलणार आपण. ते आपल्या स्वतः राहिले उभे, कारण का आमच्या समाजाने तर हे मोहम्मद शेर आहे, त्यांना सांगितलंय की तुम्ही उभे राहा म्हणून. बर, मग या अगोदर ठरलं का कसं? यांना सांगितलं नाही कोणी की समाजाचं आता मोहम्मद शेर यांना द्यायचं? माहित होतं त्यांना. तरी पण त्यांनी फॉर्म हा, चांगला उमेदवार असणार. चांगला कोण वाटतं तुम्हाला? आता तर सगळेच चांगले, तुतारीवाले चांगले, मशालवाले चांगले, घड्याळवाले चांगले, सगळेच चांगले. कोणाला वाईट तर बोलणार नाही आणि कोण वाईट पण नाही. पण त्यावेळी बघू, आम्ही आमच्या मनात जे आलं त्याला वोट करू. नगराध्यक्ष पदाचं असं काय म्हणजे ठरलेलं नाही. समाजामध्ये जेव्हा मीटिंग होईल त्यावेळेस आपण ठरवू, समाज त्याच्या मागं उभं राहणार.